कसलं प्रेम करावे, माझ्या जिंदगीची वाट लागली आहे. घर जावी झालो, मला कोण किंमत देत नाही. बायको देत नाही, सासरा देत नाही. सासू बिचारी मामी माझी काळजी घेते. काय करणार, आणि या भोगासी असावे साधन नाही लागत. अहो जावई बापू, हा बोला मामी. नाश्ता केला का तुम्ही? हो मामी, थोडं काम बाकी आहे. हो झालं की करतो मामी. अहो सकाळपासून काम काम काम, किती काम कराल. या चला नाश्ता करून घ्या. हो हो येतो येतो. वा, जावायची मोठी काळजी आणि आमची काळजी कोण घेणार? काळजी म्हणजे काय हो? हा, तुम्हाला मांडीवर घेऊन झोपू का? तुम्ही पाहता ना, आपला जावई घरची कामं करतो, बाहेरची कामं करतो, सगळी कामं करतो, आणि तुम्ही एका जागेवर बसून खाताय पिताय, सगळ्यांना ऑर्डर देत बसताय. काय हे? हो मामा, मी घरातली बाहेरची सर्व कामं करतो आणि तुमची लाडकी पोरगी काय करते हो? नुसती गाव हिंडत बसते. हो मी माणूस आहे की जनावर आहे? मला तुम्ही घर जाऊ केलं, मला काय विकत घेतलं? हो जावई बापू, तुम्ही घर जावई याचा अर्थ असं नाही की घरातले कुठलेच कामं केलेले पाहिजे आणि थोडे घरातले कामं केले बिघडले कुठे. हो थांब ग. काय गाव हिंडून आलीस? घरामध्ये कामं नाहीयेत का? तुझा नवरा बघ किती कामं करतोय. मग त्याला कामं करण्यासाठीच तर आणलंय. आणि आई, मी काय खिंडायला गेले नव्हते, मी तर माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. हे बघ, ही माझी लाडाची लेक आहे, तिला काही म्हणायचं नाही, समजलं का? सांगा ना बाबा. असंच बोलून बोलून ना या तुमच्या लेकीला ना डोक्यावर चढवून ठेवलंय तुम्ही. मामी बघा बघा, किती पोरीला फूस लावते ते बघा. हो ओ मुकाट्याने कामं करा, नुसतीच बडबड. हो मुकटाने सगळं सहन करतोय. तुला माझी किंमत नाही, समजलीस काय? हो मामी, मी जरा गावातून जाऊन येतो, माझं काम आहे, करून येतो. बरं जा जा. आलंय का? जा. बाबा अहो ऐका ना, मी काय करायला गेले तुम्ही ते का? मी फोटोज काढले. अरे वा वा वा, या छान. सर. छान. अहो तबला काय वाजवताय? जावई बापू कुठे गेलेत माहितीये का? सुमन, अगं सुमन, जावई बापू आले नाहीयेत अजून. किती उशीर झालाय. फोन कर जरा त्यांना. मी नाही फोन करणार. ज्या वेळेला यायचं ना त्यावेळेला येते. तुला सेल्फी काढायचा? कशी पोरगी आहेस गं तू? हा, नवरा अजून आलेला नाहीये, तुला काळजी वाटत नाही? जाऊ दे ग. स्वतःला साडी समजलं काय? जास्त विचार करायचं. दारू पण आला वाटतं. हो स्वतःच्या पैशाने दारू पितोय. तुमच्या पोरीच्या पैशाने दारू पितो, समजलं काय? तिने माझ्या जिंदगीची वाट लावली. आज काय पैसा हो नव्हते. तुम्ही दारू पिऊन आलात, आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघा. बाबा यांना बाहेर काढा. कोणाला घराच्या बाहेर काढतेस? तुलाच घराबाहेर काढतो. बाबा सांगा ना. तू माझ्या मुलाला कसं काय बाहेर काढू शकतो? हो मामी, सांगा प्रॉपर्टी कुणाच्या नावावर आहे? ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे. माझ्या बाबांनी माझ्या नावावर केलेली आहे. विसरू नका की तुम्ही पण घर जावई म्हणूनच इथे आला होतात. आता मी ही प्रॉपर्टी माझ्या जावयाच्या नावावर करणार आहे. अगं कसं बोलले बाबा? हे तू काय करतेस? बरोबर करते. हे शाली, माम्याला माझ्या नावावर प्रॉपर्टी काढणार आहे, समजले? मामी याला घराच्या गाडी काढतो आणि दुसरं गाडी काढतो. तुम्हाला मी आयुष्यभर सांभाळेल. सुमन, मला वाटतं तुझ्या आईचा आणि जावामध्ये काही लफडा आहे. हा, असू शकतं. मलाही असंच वाटतंय. काटे, हे काय बोलतेस तू? आईबद्दल असं बोलतेस? लाज नाही वाटत तुला? हे शाळे गाड्या लावत हे म्हाताऱ्याचं डोकं पडेल. आमच्यावर गाड्या लावून करतो. अरे मामी माझ्या आईसारखे. नीच माणसा, तुम्ही माझ्यावर घाणेरडे आरोप करताय. मुलीला डोक्यावर चढ
हे बघ सॉरी हा, आम्ही चुकलो, समोर आपण चुकलो, आम्हाला घराबाहेर काढलो. परत मी चुकीचं नाही वागणार आणि यांना पण नाही त्रास देणार. माफी मागा. सॉरी. मामी तुम्ही माफ केलात ना, जाऊ द्या आता. ठीक आहे. यावेळेस माफ करतोय. शेवटचं तुम्हाला संधी देते. यापुढे असं वागायचं नाही, जावयाबरोबर पण नाही आणि मुलीला सुधरवायचं. ठीक आहे?